मनस्पर्शी कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे। गीतांजली तिच्या बेडच्या कडेला बसली होती। भिंतीकडे शून्य नजरेने पाहत होती। मागच्या रात्रीच्या जडपणाने तिचे हृदय जड झाले होते। शिवराजचे शब्द तिच्या मनात घुमत होते। त्याच्या नकाराचा थंड अंत तिच्या कल्पनेपेक्षाही खोलवर जात होता। मी तिच्यावर प्रेम करू शकत नाही, तिला माझ्या जगात स्थान नाही। तो तिला फक्त दूर ढकलत नव्हता, तो तिच्यासोबत भविष्यासाठी असलेल्या कोणत्याही आशा रोखत होता। सत्य शेवटी मनात डोकावले होते। शिवराज कधीही तिचा होऊ शकत नव्हता। या वास्तवाने तिच्या आत काहीतरी तुटले, ज्यामुळे ती सुन्न पोकळी झाली। तिला आता रडायचे नव्हते, तिला काहीही जाणवायचे नव्हते, म्हणून तिने स्वतःला कोंडून घेतले। गीतांजलीने तिच्या भावना पुन्हा तिच्या हृदयाच्या खोलात ओढल्या आणि दार बंद केले। कोणालाही आत येऊ दिले नाही। सकाळचा सूर्य पडद्यांमधून आत शिरला, पण त्यामुळे तिचा उत्साह काही वाढला नाही। जणू काही प्रकाश तिच्यापर्यंत पोहोचलाच नाही। गीतांजली उठून उभी राहिली। तिच्या दिनचर्येत यांत्रिकपणे रमली। तिचे मन हातातील कामांपासून दूर गेले। ती कोणाशीही बोलत नव्हती, घरातील कर्मचाऱ्यांशीही बोलत नव्हती। अगदी नॅन्सी तिची चौकशी करायला आली तेव्हाही तिच्याशीही बोलत नव्हती। शिवराजही एक शब्दही बोलला नव्हता, पण गीतांजली त्याच्या नजरेतून तिच्यावर दिसत होती। ती तिला दूरवरून पाहत होती। तिला माहीत होते की त्याने तिच्या वागण्यातला बदल लक्षात घेतला आहे, पण त्याने तिच्याशी सामना केला नाही। ती इतकी थंड का वागते हे तिला विचारले नाही। गीतांजलीला काहीच फरक पडला नाही। ती आता कशाचीही काळजी करू शकत नव्हती। त्या दिवशी नंतर जेव्हा ती विद्यापीठात गेली तेव्हा तिची जिवलग मैत्रीण काजल लायब्ररीच्या बाहेर तिची वाट पाहत असताना गीतांजली हसण्यास भाग पडली। गीतांजलीला पाहून काजलचा चेहरा उजळला। तिची नेहमीची उत्साही ऊर्जा गीतांजलीच्या थकलेल्या दिसण्यापेक्षा अगदी वेगळी। गीतांजली, अरे देवा, आपण व्यवस्थित वेळ घालवल्यापासून खूप दिवस झाले, काजल म्हणाली आणि गीतांजलीला घट्ट मिठी ओढत म्हणाली, कशी आहेस? तू थकलेली दिसते। गीतांजली मंद हसली आणि तिच्या मैत्रिणीला मिठी मारली। हो, खूप काही चाललंय, तिने डोळ्यांमधील वेदना लपवण्याचा प्रयत्न करत उत्तर दिले। काजलने डोके टेकवले आणि गीतांजलीला बारकाईने पाहिले। तू ठीक आहेस ना? गीतांजलीने खांदे उडवले। काजलला सत्याचे ओझे नको होते। मी ठीक आहे, सगळं पाहून फक्त ताण आलाय। काजलने भुवया उंचावल्या, पण पुढे ढकलल्या नाहीत। बरं, आपण ते दुरुस्त करू। चल, कॉफी घेऊया आणि तू मला सगळं सांगू शकतेस, ठीक आहे? तुला ब्रेक हवा आहे? त्याने पुढचे काही तास एकत्र घालवले आणि दिवसात पहिल्यांदाच गीतांजलीला सामान्य जीवन परत आल्याची भावना जाणवली। काजलने संसर्गजन्य हास्य, तिची हलकी फुलकी विनोद आणि त्यांच्या मैत्रीतील सांत्वन यामुळे गीतांजली तिच्या हृदयातील अशांततेने थोडासा सुटका करून घेऊ शकली। ते जुन्या आठवणींना उजाळा देत होते। कॉफी पिताना कॅफेमध्ये त्यांच्या हास्याने गर्दी होत होती। काजल तिच्या निश्चित स्वभावामुळे गीतांजलीला अगदी अंधारातही कसे हसवायचे हे नेहमीच जाणत होती, पण काजलसोबत तिने कितीही मजा केली तरी गीतांजलीच्या मनात एक शून्यता कायम होती। जसजसा दिवस पुढे सरकत गेला तसतसे शिवराजच्या शब्दांचे ओझे परत आले आणि तिला त्या थंड वास्तवात परत खेचले गेले, ज्यातून ती सुटू शकली नाही। जेव्हा गीतांजली घरी परतली तेव्हा तिचा मूड पुन्हा एकदा बदलला। घरात पाऊल ठेवताच वातावरण जड वाटू लागले। तिच्या आणि शिवराजमधील अंतर लक्षात येऊ लागले होते आणि त्यामुळे तिचा श्वास गुदमरत होता। ती घरात भूतासारखी फिरत होती, प्रत्येक वळणावर त्याला टाळत होती, प्रत्येक पावलावर तिचे हृदय दुखत होते। शिवराजने ते पाहिले। गीतांजली तिच्या नेहमीच्या स्वभावाची नव्हती आणि त्याला हे कळायला जास्त वेळ लागला नाही। तिने आदल्या रात्री त्याच्या रूम बाहेरची घटना ऐकली होती। त्याला माहीत होतं की तिने त्याच्या आईशी केलेले त्याचे संभाषण ऐकले आहे, पण त्याच्याकडे कोणताही पर्याय नव्हता। त्याने तिला सत्य सांगितले होते, एक कठोर सत्य, हो, पण हे जे सांगायला नवे होते। कुठे उभा आहे हे तिला जाणून घ्यायचे होते, पण आता तिला स्वतःमध्येच मागे हटताना पाहून, त्याला थंडपणे तोंड देताना पाहून तो अशा प्रकारे अस्वस्थ झाला ज्याची त्याने अपेक्षा केली नव्हती। त्या संध्याकाळी त्यांच्या शांत जेवणानंतर शिवराजला गीतांजली दिवाणखान्यातील सोफ्यावर बसलेली आणि खिडकीतून बाहेर पाहत असलेली आढळली। तो आता शांतता सहन करू शकला नाही। तो तिच्याकडे गेला। त्याचे पावले जमिनीवर जड होती। गीतांजली, तो म्हणाला। त्याचा आवाज दृढ होता, पण निर्दयी नव्हता। तिने त्याच्याकडे वळून पाहिले, पण त्याला तिच्या शरीरातील ताण दिसत होता। त्याच्या आवाजाने तिचे खांदे कसे ताठ झाले होते ते दिसत होते। तू कशी वागते ते मी लक्षात घेतलं आहे, तो पुढे म्हणाला। तुझं काय चाललंय? गीतांजली बराच वेळ गप्प राहिली। तिच्या भावनांना आवर घालण्यासाठी ती धडपडत असताना तिचा जबडा घट्ट झाला। शेवटी ती उठून त्याच्याकडे वळली।
तिचे डोळे राग आणि वेदनांनी भरलेले होते. तुला खरंच माहिती नाही? तिने विचारले. तिचा आवाज किंचित थरथरत होता. तुला समजत नाहीये मी असं का वागते? शिवराजने भुसभुशीत केली. मी काल रात्री तू खरं ऐकले गीतांजली. तुझ्यापासून काही लपवलं नाही. गीतांजली कडवटपणे हसली आणि मान हलवत म्हणाली. सत्य? तुला तेच वाटते का? शिवराज, तू तुझ्या तथाकथित सत्याने मला नष्ट केलंस. त्याने हात वर केले. त्याचे भाव सावध होते. मला तुला दुखवायचे नव्हते, पण मला प्रामाणिक राहावे लागेल. तू तुझे संपूर्ण आयुष्य माझ्यासोबत घालवू शकत नाही. मी तो माणूस नाहीये ज्याची तुला गरज आहे. का? गीतांजली त्याच्याकडे पाहत असताना तिचा आवाज तुटला. तिच्या डोळ्यांनी त्याला काही भावनांचा शोध घेतला. असे काहीतरी जे तिला सांगते की त्याला त्याची काळजी आहे. तुला असे का वाटते? तू मला असे का दूर ढकलत आहेस? शिवराजचा चेहरा कठोर झाला. कारण मी प्रॅक्टिकल आहे गीतांजली. मी तुझ्यासारखी भ्रामिक नाहीये. त्याच्या शब्दांवर गीतांजली थिरकली. त्याच्या थंडपणाचा धक्का खोलवर जाणवत होता. तिने डोळे मिसकावले आणि अश्रूंना आत धरण्याच्या प्रयत्नाने तिची छाती धडधडत होती. तू तरुण आहेस, तो पुढे म्हणाला. त्याचा आवाज दृढ होता. तुला परिस्थितीची गुंतागुंत समजत नाहीये. तू तुझ्या वयाचा असं कोणीतरी शोधायला हवास जो तुला हवं तसं आयुष्य देऊ शकेल. मी तुझ्यासाठी तो माणूस होऊ शकत नाही. शेवटी तिचे अश्रू ओघळले. तिचा आवाज तुटला आणि ती ओरडली. तू माझ्यासाठी हे का ठरवतो? मी काय पात्र आहे हे तू का निवडतो? शिवराजने दुसरीकडे पाहिले. त्याचा जबडा घट्ट आवळला गेला. कारण मी तुझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे आणि मी बराच काळ एकटाच राहिलो आहे आणि मला माझ्या आयुष्यात कोणीही नको आहे. मला कोणाचीही गरज नाही. तू खोटे बोलत आहेस. गीतांजली कुजबुजली. तिचा आवाज भावनेने भरलेला होता. तू स्वतःशी खोटे बोलत आहेस. नाही, मी नाही. शिवराज कठोरपणे म्हणाला. तू मला जसे प्रेम करायचे तसे मी कधीच तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. मी त्या प्रकारचा माणूस नाही. मी तसा माणूस नाही जसा तू मला समजत आहे. त्याच्या बोलण्याने गीतांजलीचे हृदय तुटले. त्याच्या नकाराच्या शेवटच्या भावनेने तिला चिरडले. ती सोफ्यावर कोसळली. तिचा चेहरा हातात लपवून तिच्या शरीरावर रडण्याचा आवाज आला. तिने खूप संघर्ष केला होता त्याला हे दाखवण्याचा. खूप प्रयत्न केला होता की ती काहीतरी वेगळे असू शकते. पण शेवटी त्याने तिच्यासाठी त्याच्या हृदयाचे दार कायमचे बंद केले होते. शिवराज तिथे उभा होता. तिचे रडणे पाहत होता. त्याचे हृदय त्याच्या छातीत वेदनांनी धडधडत होते. पण तो तिला सांत्वन देण्यासाठी हलला नाही. तो करू शकला नाही. कारण जर त्याने स्वतःला तिच्याबद्दल वाटू दिले, जर त्याने स्वतःला मऊ केले, तर त्याला माहीत होतं की तो हरेल. मला माफ कर, तो तिच्यापासून दूर जात शांतपणे म्हणाला. पण हेच सत्य आहे असे बोलून तो खोलीतून निघून गेला आणि गीतांजली तिच्या तुटलेल्या हृदयासह एकटी पडली. गीतांजली तिच्या खोलीतील शांततेत बसली होती. शिवराजशी झालेल्या क्रूर संघर्षानंतर तिचे हृदय तुकडे तुकडे झाले होते. त्याचे शब्द तिच्या डोक्यात वारंवार वाजत होते. प्रत्येक शब्द तिच्या हृदयाला खंजीरसारखे भोसकत होता. वेदना सहन करताना, श्वास घेण्यास संघर्ष करत असताना तिच्या चेहऱ्यावरून अश्रू अनियंत्रितपणे वाहत होते. तिला वाटले होते की त्याचे लग्न परिस्थितीजन्य असूनही आता आणखी एका गोष्टीत रूपांतरित झाले आहे. तिच्यावर, तिच्या प्रेमात खोलवर प्रेम झाले होते. कारण तिच्यासाठी कोणीही इतके काही केले नव्हते. त्याच्या इतके तिच्यावर कोणीही कधीच विश्वास ठेवला नव्हता. शिवराजने तिला असे जीवन दिले होते ज्याचे ती फक्त स्वप्न पाहू शकत होती. तिच्या कुटुंबाच्या क्रूरतेपासून तिचे रक्षण केले होते आणि तिच्याकडे घर नसतानाही तिला एक घर दिले होते. आणि त्याच्या सर्व शीतलतेनंतर आता तिला त्याच्याबद्दल वाटणारे प्रेम निर्विवाद होते. पण त्याचा नकार, तिला आयुष्यात येऊ न देणे, हे त्यांच्यामध्ये एक लोखंडी भिंतीसारखे वाटले. ते फक्त तिच्यावर प्रेम करण्यास नकार नव्हता, तर तो तिला ओळखण्यास, त्यांच्यात निर्माण झालेल्या बंधनाला ओळखण्यास नकार होता. त्याचे शब्द तिच्या मनात घुमत होते. मी तुला कधीच हवे तसे प्रेम करू शकत नाही. मला माझ्या आयुष्यात कुणीही नको आहे. तिने छातीत घट्ट धरली. तिचा श्वास उथळत होता. त्याच्या नकाराचे ओझे तिच्यावर एका चिरडणाऱ्या लाटेसारखे दाबत होते. तिने त्याच्यावर जे प्रेम केलं होतं, ती आशा होती की एके दिवशी त्यालाही असेच वाटले. ते हजारो तुकड्यांमध्ये विखुरले गेले. गीतांजलीचे अश्रू अनियंत्रितपणे गळत होते. एखाद्यावर प्रेम केल्याने इतके दुःख होऊ शकते याची तिने कधीच कल्पना केली नव्हती. हे कसे घडले? नशिबाने तिला अशा माणसाशी का बांधले ज्याने तिला आत येऊ दिले नाही, स्वतःला तिच्याबद्दल काहीही वाटू दिले नाही. तिला त्याला मुक्त करायचे होते. तिला त्या ओझ्यापासून मुक्त करायचे होते जे त्याला स्पष्टपणे वाटत होते की त्यांचे लग्न आता झाले आहे. जर तुला मला तुझ्या आयुष्यातून काढून टाकायचे असेल तर ठीक आहे, मी निघून जाते, तिने विचार केला. पण हा विचार तिच्या मनात येत असतानाही
तिच्या आत खोलवर काहीतरी ओरडत होते. ती त्याच्यावर खूप प्रेम करत होती. दूर गेल्याने तिचा नाश होईल. तिने आधीच त्याला तिचे हृदय, तिचा आत्मा दिला होता. ती फक्त दूर कशी जाऊ शकते आणि त्याचे काहीही महत्त्व नाही असे कसे दाखवू शकते. अनंत काळाच्या अनुभवानंतर अश्रू पुसत होती. तिच्या आत एक नवीन दृढ निश्चय निर्माण झाला. ती उठून उभी राहिली. आरशात स्वतःकडे पाहत होती. तिचे डोळे सुजलेले आणि लाल झाले होते. नाही, मी त्याला सोडू शकत नाही. मी त्याला सोडणार नाही. शिवराजला गमावण्याचा, दूर जाण्याचा आणि त्याला पुन्हा कधीही न भेटण्याचा विचारही असह्य होता. ती त्याच्यावर प्रेम करत होती आणि जरी त्याने तिला दूर ढकलले असले तरी ती त्याला शेवट होऊ देणार नव्हती. गीतांजलीने स्वतःशी, तिच्या मनाशी एक प्रतिज्ञा केली होती. ती या लग्नासाठी लढेल. ती शिवराजच्या प्रेमासाठी लढेल. जरी त्यासाठी त्याचा थंडपणा थोडा जास्त काळ सहन करावा लागला तरी. मी त्याला जाऊ देऊ शकत नाही. मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. गीतांजली पुन्हा एकदा तिचा चेहरा पुसत श्वास रोखण्याचा प्रयत्न करत होती. पण जितके जास्त तिला त्याला सोडून जाण्याचा विचार येत होता तितकेच तिला जाणवत होते की ते हे करू शकत नाही. ती त्याच्यावर खूप प्रेम करू लागली होती. त्याच्या प्रेमात खूप जास्त होती. गीतांजलीला तिच्या छातीत खोलवर एक स्वार्थी ओढ जाणवत होती. ती त्याला जाऊ देऊ शकत नव्हती. ती जाणार नव्हती. ती त्याच्यावर अशा प्रकारे प्रेम करेल की तो प्रतिकार करू शकत नव्हता. ती धीर धरेल, चिकाटीने वागेल. कितीही वेळ लागला तरी ती त्याच्या हृदयात प्रवेश करेल. जर शिवराजला वाटले की ती त्याचे आयुष्य अधिक गुंतागुंतीचे करेल तर ती त्याला चुकीचे सिद्ध करेल. तिला त्याला दाखवण्याचा मार्ग शोधावा लागेल की तिचे प्रेम हे ओझे नव्हते तर दोघांनाही आवश्यक असलेली गोष्ट आहे. हे लग्न आणि त्यांच्यावरील तिचे प्रेम हे खरी संधी दिल्याशिवाय ती जाऊ शकत नव्हती. गीतांजलीने एक निर्णय घेतला. आता अश्रू नकोत. आता विनवणी नको. ती असे वागेल जणू काही काहीच बदलले नाही. जणू काही तिने त्याच्या आईला सांगितलेली आत्मा पिळवटून टाकणारे शब्द ऐकलेच नाही. जर त्याला वाटत असेल की ती हार मानेल तर तो चुकीचा होता. सकाळी गीतांजली शिवराजच्या स्वागत एका उबदार स्मित हास्याने करत होती. त्याच्या डोळ्यातील सावध भाव पाहून तिचे हृदय धडधडत होते. तिला तिच्या वागण्यास अचानक बदल अपेक्षित नव्हता हे स्पष्ट आहे. गुड मॉर्निंग, ती आनंदाने म्हणाली आणि त्याची कॉफी त्याच्या समोर ठेवली. शिवराजने तिच्याकडे क्वचित पाहत तिला एक छोटीशी मान हलवली. गुड मॉर्निंग. गीतांजली त्याच्या थंडपणाकडे दुर्लक्ष करत होती आणि तिच्या सकाळच्या दिनचर्यापासून ती त्याच्या जवळ गेली. ती त्याच्या जवळून जाताना त्याच्या हाताला स्पर्श करत होती. जेव्हा तो गोंधळून तिच्याकडे पाहत होता तेव्हा ती मंद हसत होती. पुढचे काही दिवस तिने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. इकडे तिकडे छोटे छोटे स्पर्श, छोटे हास्य आणि प्रेमळ हावभाव. ती त्याला कॉफी आणून देत असे. तो काम करत असताना त्याच्यासोबत बसत असे. त्याच्या दिवसाबद्दल त्याच्याशी गप्पा मारण्याचा प्रयत्न करत असे. शिवराजने बहुतेकदा तिच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले. सुरुवातीला त्याला वाटले की ती फक्त दयाळूपणे वागण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांच्या वादानंतर शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जसजसे दिवस जात होते तसतसे त्याला जाणवले की काहीतरी गडबड आहे. गीतांजली पहिल्यासारखी वागत नाही. ही ती शांत, संयमी स्त्री नव्हती जिच्याशी त्याने लग्न केले होते. एका संध्याकाळी एका खासच अस्वस्थ जेवणानंतर जिथे गीतांजली खूप प्रेमळ होती, शिवराजने शेवटी बोलणे थांबवले. त्याला त्याच्या आत निर्माण होणारा तणाव जाणवत होता. तिच्या जिद्दीबद्दलची त्याची निराशा दिवसेंदिवस वाढत चालली होती. गीतांजली स्वयंपाकघरातील किचनजवळ उभी होती आणि कॉफी बनवत असताना ती हळुवारपणे स्वतःशीच गुणगुणत होती. शिवराज आत आला. तिच्या जवळ येताच त्याचे डोळे आडवे झाले. गीतांजली, तो ओरडला. त्याचा आवाज तीक्ष्ण होता. त्याच्या आवाजाने ती घाबरून मागे वळली पण त्याच्याकडे गोड हसली. हो, काय करतेस तू? शिवराजचा आवाज मंद आणि उग्र होता. त्याचे डोळे निराशेने काळे झाले होते. गीतांजली डोळे मिचकावत म्हणाली, निर्दोषतेचं सोंग घेत, तुला काय म्हणायचं आहे? तुला नक्की कळतंय का मला काय म्हणायचंय? शिवराज तिच्या जवळ जाऊन गुरगुरला. हे कृत्य हे काय आहे? मी तुला आधीच सांगितलं होतं. तू असं का भासवत आहेस की आपण एक सामान्य प्रेमळ जोडपे आहोत? गीतांजलीचे हृदय धडधडत होते पण तिने शांतता राखली. मी फक्त एक चांगली पत्नी बनण्याचा प्रयत्न करत आहे शिवराज. ते इतके चुकीचं आहे का? त्याचे डोळे रागाने चमकले आणि तिला काही कळण्याच्या आतच त्याने तिचा हात धरला आणि तिला जवळ ओढले. गीतांजली श्वास रोखून म्हणाली. तिचे शरीर त्याच्या शरीराशी आदळत होते. तिचे हृदय तिच्या छातीत धडधडत होते. तू वेडी आहेस का? त्याने तिच्या मनगटावरची पकड घट्ट करत विचार केला. तुला वाटते असं वागण्याने काही बदल होईल? तुला वाटते की मी तुला जे काही सांगितलं आहे ते अचानक विसरेन? मी स्वतःला आधीच स्पष्ट केलं आहे. तिने त्याच्याकडे पाहिले.
तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण ती मागे हटली नाही. मी हे करत आहे कारण मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही शिवराज. मला इतर कशाचीही पर्वा नाही. त्याच्या डोळ्यात राग आणि अविश्वासाचे मिश्रण चमकले. त्याने अचानक तिचे मनगट सोडले आणि मागे सरकला. माझ्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करणे थांबव गीतांजली. मला हे नको आहे. आपल्यासाठी भविष्य नाही. तू का ऐकत नाहीस? त्याचा आवाज मोठा झाला. त्याची निराशा स्पष्टपणे जाणवत होती. थांब प्लीज, मी तुला विनंती करतो. प्लीज थांब. हे आधीच आहे, त्यापेक्षा कठीण करू नकोस. त्याच्या भीक मागण्याच्या शब्दांवर गीतांजली घाबरली. तिने कधीही कल्पना केली नव्हती की शिवराजसारख्या शक्तिशाली आणि संयमी माणूस भीक मागेल. यामुळे तिच्या मनाला धक्का बसला आणि तिला जाणीव झाली की या परिस्थितीचा त्याच्यावर किती खोलवर परिणाम झाला आहे. पण ती धीर धरू शकली नाही. जेव्हा तिचे हृदय डोक्यात होते तेव्हाही नाही. जर तुला हे नको होतं, ती ओरडली. तिचा आवाज तुटत होता आणि ती तिच्या अश्रूंनी भिजलेल्या चेहऱ्यावर पुसत होती. मग तू माझ्याशी लग्न का केलेस शिवराज? तू माझ्या आयुष्यात का पाऊल ठेवलेस? त्याचा जबडा घट्ट आवळला गेला आणि त्याच्या मुठी त्याच्या बाजूंना लागल्या. त्याने दुसरीकडे पाहिले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि उत्तर दिलं. शेवटी जेव्हा तो बोलला तेव्हा त्याचा आवाज कठोर आणि थंड होता. तणावातून ब्लेडसारखा बाहेर पडत होता. तुला माहिती आहे का? यावेळी त्याचा आवाज अधिकच कठोर झाला. जर तू मध्यरात्री त्या हरामीसोबत त्या हॉटेलच्या खोलीत न जाण्या इतकी समजूतदार असतीस तर हे कधीच घडलं नसतं. त्याचे शब्द तिला थप्पडासारखे लागले तेव्हा गीतांजलीचा रंग उडाला. ती मागे सरकली. श्वास गुदमरत होती. त्याने नुकतेच जे सांगितलं त्यावर विश्वासच बसत नव्हता. तिच्या छातीत दुखणे वाढले आणि तिने तिचे हृदय घट्ट धरले आणि डोके हलवले. मला विश्वास बसत नाही की तू असे म्हणत आहेस शिवराज. मी तुला कधीच मला वाचवायला सांगितले नाही. मी तुला माझ्याशी लग्न करायला सांगितले नाही. तू माझ्या आयुष्यात घुसलास आणि आता तू त्यासाठी मला दोष देत आहेस. त्याचे काळेभर डोळे क्षणभर मंदावले. राग हळूहळू कमी होत गेला, पण त्याचा आवाज खंबीर राहिला. गीतांजली, तुझे रक्षण करण्यासाठी मला जे करायचे होते ते मी केले. तुझ्या आईवडिलांना तुला मारू देऊ शकत नव्हतो म्हणून मी ते केले. पण हे लग्न तुला जे हवं आहे त्यात ते कधीच बदलणार नव्हतं. मी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी लग्न केलं नाही. तुझे रक्षण करण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केले. गीतांजली आणखी रडत होती. त्याच्या शब्दांचे वजन तिच्या छातीत दाबत होते. मग या सगळ्याचा काय अर्थ आहे शिवराज? तुला असे दूर ढकलताना पाहून मी दररोज मरत आहे. हे तुला का समजत नाही? तुला वाटतं की मी तरुण आणि भोळी आहे, पण मला काय वाटतं ते मला माहीत आहे. शिवराजचे भाव बदलले. त्याच्या चेहऱ्यावरून एक वेदनादायक भाव उमटला, जणू तो स्वतःच्या भावनांशी झुंजत आहे. त्याचा आवाज मंदावला. तो मऊ, अधिक नियंत्रित झाला. तुला आता समजत नाही, पण भविष्यात समजेल, तो म्हणाला. त्याचे डोळे अश्रूंनी लाल झाले होते. तुला तुझ्या पालकांपासून आणि या क्रूर समाजापासून वाचवण्यासाठी मी तुझ्याशी लग्न केले आणि आता मला वाटते की तुलाही माझ्यापासून संरक्षण हवे आहे. तो जवळ आला. हळुवारपणे तिचे केस तिच्या कानामागे घासत होता. त्याच्या स्पर्शाने ती थरथर कापत होती. त्याने तिच्या चेहऱ्याला दोन्ही हातांनी घट्ट पकडले. त्याची नजर तीव्र होती. गीतांजली, लक्ष केंद्रित कर. काही विचार करू नकोस. फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. तू तुझा अभ्यास पूर्ण केल्यानंतर तू स्वतंत्र होशील आणि त्यानंतर मी तुला या लग्नातून मुक्त करेन. मग तू तुझ्या वयाच्या, तुझ्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करू शकतेस. तू शांत जीवनासाठी पात्र आहेस. असे जीवन जिथे तू माझ्याशी बांधलेली नाहीस. गीतांजलीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. तिचा श्वास घशात अडकला. नाही, ती ओरडली. तिचा आवाज हताशतेने थरथरत होता. तू माझ्याशी असे करू शकत नाही. मला तुझ्याशिवाय शांत जीवन नको आहे. मला दुसरे काहीही नको आहे. प्लीज शिवराज, असे करू नकोस. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तिच्याकडे पाहत असताना शिवराजचे डोळे दुःखाने भरून आले. तो खाली वाकला. हळुवारपणे त्याचे ओठ तिच्या कपाळावर दाबले आणि कुजबुजला. हे सर्वोत्तम आहे, तो शांतपणे म्हणाला. त्याचा आवाज तुटत होता. गीतांजली अनियंत्रितपणे रडत होती. तिचे हात त्याच्या शर्टला धरून होते आणि त्याला धरण्याचा प्रयत्न करत होते. प्लीज, माझ्यासोबत असे करू नकोस, तिने विनवणी केली. पण शिवराजने तिला मागे हटवले, कारण त्याने तिच्याकडे पाठ फिरवली तेव्हा त्याचे हृदय दुखत होते. नॅन्सी, तो ओरडला. त्याचा आवाज कर्कश होता. गीतांजलीला तिच्या खोलीत घेऊन जा. नॅन्सी जवळजवळ लगेच आली. तिचा चेहरा काळजीने भरलेला होता, कारण ती गीतांजलीला हळुवारपणे दूर घेऊन जात होती. गीतांजलीचा रडण्याचा आवाज घरात घुमत होता. प्रत्येक आवाज शिवराजच्या हृदयाला भिडत होता, पण तो तिथेच उभा होता, शांत आणि स्थिर. शेवटी दार तिच्या मागे बंद होताच त्याचे स्वतःचे अश्रू ओघळत होते. त्याने जे चांगले वाटले ते केले होते, परंतु या प्रक्रियेत त्याने दोघांचीही हृदय तोडली होती.
आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.